नमस्कार मित्रांनो, तर आपण आलेलो आहोत राजस्थानमध्ये गंगानगर इथे. तर इथलचे तुम्ही ब्रीडिंग बघू शकता. इथं पूर्ण काम ब्रीडिंगवर आहे. कारण हे आपल्याला इथं या फॉर्मवर एक पण मेल बछडा दिसणार नाही, म्हणजे एक पण वगार किंवा हे दिसणार नाही. तर इथं फक्त फिमेलचेच इंजेक्शन दिले जातात. शेक शॉर्टेड म्हणतो आपण त्याला. आपल्याला थोडासा खर्च लागला तरी चालते, पण इकडची ब्रीडिंग बघा. एक गाय कमीत कमी 80,000 रुपयाची एक गाय आहे. आपल्या इकडे शेतकऱ्याला घेऊन आलो होतो इकडं, तर आपण ह्या गायी खरेदी केलेल्या आहेत, ह्या 2 गायी. तर हिची कास बघा तुम्ही कशी आहे तर, आणि हिची पण बघा. आणि हिची पण बघा. हे पूर्ण सायवाल आहेत बघा, मागे सायवाल. तिकडे पलीकडच्या साईडला ओरिजिनल प्युअर हरियाणा मुर्रा आहे उभ्या. तर आपण निष्काळजीपणा करतो, चांगली सोय घेत नाही, त्यांची चांगली काळजी करत नाही. तर त्याच्यामुळे आपल्या इकडं ब्रीडिंगवर एवढं काम केल्या जात नाही. तर आपण जागी व्हा शेतकरी मित्रांनो, आता तरी ब्रीडिंगवर काम करा. जेव्हा आपण स्वतः जाऊन जागेवर जाऊन बघतो, तेव्हा आपल्याला जे आहे ते खरं समजते की नेमकं काय आहे काय नाही. आता आम्ही इथं आलो, बघितलं, पूर्ण ब्रीडिंगवर काम आहे. पूर्ण शेक शॉर्टेड सिमन वापरतात, फक्त फिमेलचं. आणि फिमेल मोठी झाली ही शेक शॉर्टेडचीच आहे, आणि ही शेक शॉर्टेडचीच फिमेल आहे. ह्या जमून मोठ्या झाल्या. तर आता एक गाय 80,000 रुपयाला आहे. बघा मग तुम्ही. आपण काय करतो, दूध काढतो, दूध आटली की खाटका लिकून टाकतो, नाही तर मग बांधून टाकतो. चांगलं इंजेक्शन लावत नाही, तिची चांगली सोय घेत नाही. हे आपण म्हशीत जास्त करतो. तर म्हशीचे पण आता आपण इतक्या लांब आलो, गायी घेतल्या, गायीसोबत शेक शॉर्टेड सिमन पण घेतल्या आपण. तर सर्वांनी शेक शॉर्टेड सिमन हे आपण आपल्या चांगल्या दर्जे, ज्या पण म्हशी चांगलं दूध देतात, चांगल्या दर्जाचे, त्याच म्हशीसाठी आणलेलं आहे आणि त्यालाच लावायचं आहे. दुसऱ्या म्हशीला लावून फायदा नाही, कारण की तुमची ब्रीडिंग चांगली होणार नाही. हे लक्षात असू द्या. फक्त माझा म्हणण्याचा उद्देश एवढा आहे की फक्त ब्रीडिंग बघा तुम्ही, की बुवा ही आटली की मग नवीन घ्यायला जाऊ नका, असं एवढं माझं मत आहे. हे एवढं ऐका तुम्ही.